कुकरमध्ये 2 वाट्या तूर डाळ घेतलेली आहे. ती चांगली धुवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये पाणी घालून ना कुकर एकीकडं चढवलेला आहे मी. आणि एकीकडं लसूण आणि सुकं खोबरं घेतलेलं आहे. ते मिक्सरला चांगलं वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर कुकरच्या 3 शिट्ट्या होऊन दिलेल्या आहेत आणि डाळ शिजल्यानंतर ना ती चांगली घोटून घेतलेली आहे. कढईत तेल गरम करून घेतलं, जिरं मोहरी घातलं. ते चांगलं तडतडलं ना मग त्यामध्ये सुकं खोबरं, कांदा लसूण चटणी, हळद, हिंग ते चांगलं परतून घेतलेलं आहे. त्यानंतर शिजवलेली डाळ घातलेली आहे आणि पाणी घातलेलं आहे आणि मीठ घातलेलं आहे चवीनुसार. त्याला चांगली उकळी येऊ दिलेलं आहे आणि आपली रेग्युलर कणिक असते ना चपातीची, त्याच कणकेच्या मी पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि चौकोनी असे काप करून घेतलेले आहेत. आज मी चकोल्या करत आहे. मस्त लागतात, नक्की करून बघा. आणि त्या चकोल्या ना त्या आमटीत घातलेल्या आहेत. त्या चांगल्या शिजल्यानंतर ना त्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे आणि सर्व करून घेतलेल्या आहेत. व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की ट्राय करून बघा. धन्यवाद.